नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आशा करतो की सगळे चांगले असतील. तर नवीन ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आमची मॅडम बनवणार आहे कसली रेसिपी बाबू? सगळी आता काय काय हे नेमकंच आपल्या याच्यामध्ये गिलासामध्ये टेस्टला आहे काय? लसूण आणि हिरवी मिरची, बरं, हे कांदा कापून घेतलेला आता आहे. हे कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपण कढईमध्ये तेल टाकलं टाकलेलं आहे. आहे. बरं आता बरं. त्याच्यामध्ये टाकूया थोडंफार जिरा, मोहरी. आता सध्या आपण काय टाकलं याच्यामध्ये? मोहरी, मोहरी टाकली. बरोबर. थोडंसं जिरं, थोडंसं आपण जिरं टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही, जिरं आणि मोहरी जे आहे तडतडा वाजा लागलेली आहे. तर जरा वाजू देऊया त्याला. आता टाकूया आपण जिरा मिरचीचा ठेचा. भाजी कसली आहे ते तुम्हाला दाखवू पुढे. दाखवू पहिले आता हेच करूया. बघत राहा आपला व्हिडिओ. आणि चांगला जर वाटला तर प्लीज लाईक करजा, कमेंटमध्ये सांगा आपली भाजी कशी झालेली ते. आणि नवीन जर कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करजा. सपोर्ट करा संध्या मॅडमला सपोर्ट करा थोडाफार. हे बघा, आता आपण टाकलं आहे याच्यामध्ये लसूण. ॲक्च्युली लसूण काय झालेलं आहे, लसूण की सध्या एकदम कमी प्रमाणामध्ये लसूण टाकलेलं आहे ना. बरं, आपण जर पाहिजे तर थोडं वाढवू पण शकता. आता हे आपण टमाटर कापून घ्यायला लागलोय थोडं आरामानं, म्हणजे फक्त घाई गडबडीमध्ये हातबोट न कापता. झाला टमाटर. आता हे टमाटर झालेले आहे कापून. इथे आपला मसाला थोडाफार झालेला आहे. आधी थोडं होऊ देऊया. आता टाकणार आहे मीठ. आता आपण मीठ स्वादानुसार. आपला चम्मच छोटा आहे म्हणून आपण 2 चम्मच मीठ घातलं याच्यामध्ये. आता टाकूया आपण याच्यामध्ये हळद. आता हे बघा, याच्यामध्ये मसाले आपला एकदम लालवट झालेले आहेत. आता टाकू थोडीशी थोडीफार हळद टाकायची. आपला घरगुती मसाला खडा. आपलं घरगुती मसाला बनवलेला आहे. वाटलं तर तुम्ही विकत आणलेला मसाला सुद्धा टाकू शकता. घरचं जर टाकला ना छान सुगंध खूप छान असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खायला जरा चव वगैरे थोडीशी वाढते. तर ते आपल्यावरती आहे, चव वाढवणं किंवा नाही वाढवणं. चविष्ट जेवण पाहिजे असेल तर मी तर म्हणतो की घरातलेच मसाले वापरले तर खूप छान होईल. टमाटर. आता याच्यात मी फेकून मारले पलटले टमाटे. मस्तपैकी टमाट्याला जरा बारीक होऊ देऊया आणि पाणी वगैरे छानपैकी पाणी सुटू देऊया. आता आपण उघडणार आहोत मेन पार्ट जे आहे ते. बघा, याच्यामधून गरम गरम दुपट निघते. हे उघडलं आहे आपण कुकर. आता कुकर गरम असल्याच्या कारणामुळे पहिले आपण वरचं चावल काढून घेणार आहोत. आता तुम्ही सगळं ओळखू शकता की नेमकं हे काय आहे. आता तुम्ही ओळखू शकाल हे कसली भाजी आहे. तर याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे, मला पण माहित नाही काय टाकलं. सगळ्या जेवढ्या डाळी असते तेवढ्या थोड्या सगळ्या मिक्स केल्या. याच्यामध्ये थोड्या. अच्छा, आता याच्यामध्ये उडदाची डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ, चण्याची डाळ, अजून मशरूम काय म्हणते ते, मसूर सगळं मिक्स आहे. म्हणजे टोटली मिक्स भाजी बनवलेली आहे. जेवढ्या डाळी वगैरे आहेत तेवढ्या. फक्त एक वेळा बनवून. तर आता हे आपला मसाला पण झालाय की बाकी आहे आता? थोडासा बाकी राहिला आहे ना. ओके.
ठीक आहे, आणखी ताई इथं बरोबर. बारीक 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 हे मस्त. बघा, आता जे आपण चमच्यानं किंवा यानं त्यानं जर बारीक नाही झाली ही डाळ, तर आपण काय करायचं, रई वगैरे लावतो त्याने हटायची, किंवा तुम्ही गिलासाने सुद्धा हटू शकता, आपलं घरगुती सिस्टम किंवा अधिक दुसरं कशाने तरी बारीक करून घेऊ शकता. तसं काही गरजेच नाही की हेच पाहिजे म्हणून आपल्याला बारीक करायला. मसाला तर आता बघा, मसाल्याने पूर्ण पद्धतशीरपणे पाणी सोडलेलं आहे. टमाटे वगैरे स्पष्टपणे आपले मस्त बारीक झालेले आहेत. आता याच्यामध्ये टाकूया. आता याच्यामध्ये डाळ ओतून घेऊया. पहिले थोडीशी टाकून ना काय करा, याला ना मिक्स करून घ्या. म्हणजे ते याच्यासाठी की आपले मसाले जे आहेत ना ते जळतील नाही आणि आपली डाळसुद्धा खूप छान पद्धतीने बनेल. आता हे बघा, आपण पूर्ण डाळ पलटी मारली याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. मस्त मी एअर पकडून लागली ती नाही. आता कसं वाटते? हे बघा, आता डाळ आपली कशी झाली. आता याच्यामध्ये जे आहे, तुम्हाला घट्ट जर पाहिजे असेल तर अशीच असून द्या, किंवा पातळ जर पाहिजे असेल तर अधिक पाणी टाकून तुम्ही छान पद्धतीने मस्त पातळ बनवू शकता. याच्यानंतर मारणार याच्यामध्ये कोथिंबीर, सांबार. अधिक याच्यावरती थोडंफार अधिक साहित्य टाकायचं बाकी आहे. तुम्ही बघत राहा लास्टपर्यंत डाळ कशी आपली बनते ते. आणि एक वेळा माझी इच्छा आहे की एक वेळा तुम्ही सुद्धा अशी बनवून बघा, कशी बनते ते खाऊन बघा एक वेळा. आणि तुम्ही सुद्धा एक वेळा खाऊन बघा. झटकीनपट झटकेपट डाळ बनणारी, आणि जास्त वेळ पण लागत नाही. कुकरमध्ये जर लावली तर 3 किंवा साधारण 4 शिट्ट्यामध्ये तुमची डाळ बनवून जाईल. आणि अशी जर गंजामध्ये जर लावली तर वेळ लागते डाळ शिजायला. तर ते तुमच्या हिशोबावरती आहे. तर कशी वाटली आपली भाजी, तर जर चांगली जर वाटली असेल तर कमेंटमध्ये लगेच सांगा. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया आपण उद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला, बाय बाय, जय महाराष्ट्र.